शाळांमध्ये टॅबचं वाटप करण्यात येणार आहे। ज्या शाळांची नावं इथे अनाऊन्स करण्यात येतील त्यांनी कृपया त्वरित व्यासपीठावर यायचंय। भालगाव शाळा आणि दामणसई शाळा या शाळेच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी यायचे। प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपले आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते या टॅबचं वाटप करण्यात येणार आहे। बाकी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये या टॅबचं वाटप होणार आहे। प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या दोन्ही शाळांच्या विद्यार्थ्यांना आदरणीय उद्धवजी साहेबांचं स्वप्न होतं की महाराष्ट्रातल्या शाळेमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातामध्ये टॅब असणार आहे आणि बोलल्याप्रमाणे करणारा हा शिवसेना पक्ष आहे। त्याप्रमाणे या ठिकाणी साहेबांनी हे टॅब वाटप झालं पाहिजे या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांनी मनावर घेतलं। आदरणीय नामदार गीते साहेबांच्या संकल्पनेतून या ठिकाणी इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना 5,000 रायगड जिल्ह्यातील 5,000 8वीच्या विद्यार्थ्यांना या टॅबचं वाटप होणार आहे आणि हा चांगला संकल्प या ठिकाणी केलेला आहे। भालगाव आणि दामणसईच्या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हे टॅब वाटप होत आहे। बाकी विद्यार्थ्यांना आपल्या शाळेमध्ये प्रत्यक्ष येऊन त्या ठिकाणी टॅबचं वाटप होणार आहे। विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी उंचावण्याच्या दृष्टीनं आणि विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाच्या बरोबर आता तंत्र यातून बरोबर चालत असताना विद्यार्थी सुद्धा आमचा कुठे कमी पडता कामा नये या दृष्टीनं उचललेली ही पावलं आणि त्याची ही सुंदर अशी नांदी आणि म्हणूनच आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या टॅबचं वाटप होत आहे। शैक्षणिक टॅब विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत आहे आणि आजपर्यंत पाठीवर अक्षरं गिरवणारा आमचा विद्यार्थी आता टॅबच्या सहाय्यानं शिक्षण घेणार आहे आणि एक वेगळी क्रांती या ठिकाणी घडणार आहे। शिवसेना केवळ राजकारण करत नाही, समाजकारण हे 80% आमच्या रक्तात भिनलेलं आहे। हे आदरणीय पक्षप्रमुखांच्या साक्षीने इथं सिद्ध होत आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये कल्पकतेनं मांडलेला हा नवीन संकल्पना इथे आता प्रत्यक्षात उतरत आहे। आपण पाहताय जवळजवळ 25,000 टॅबचं वाटप आदरणीय गीते साहेबांच्या कृतीतून आणि साहेबांच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात झालेला आहे आणि आज रायगड जिल्ह्यामध्ये त्याचा श्रीगणेशा होत आहे। जय भवानी, जय भवानी। मित्रांनो, आज भावनगरीमध्ये आपलं श्रद्धास्थान दहावी महाराजांची पालखीचं आगमन आणि इथे आपल्या भावाचं आगमन या सर्व पार्श्वभूमीवर इथे ओसंडून वाढणारा हा भगवा जनसागर आणि त्या पार्श्वभूमीवर आता येणाऱ्या निवडणुका या निवडणुकांच्या माध्यमावर गेली 4-5-6 महिने पावसामध्ये अविरत या रायगड जिल्ह्याचा दौरा खड्डे पडलेल्या रस्त्यातून रात्रंदिवस करणारे तुमचे मायचे लाडके नेते कोकणच्या उज्ज्वल भवितव्याचे प्रणेते आदरणीय केंद्रीय मंत्री गीते साहेब हे आता आपल्या सर्वांना संबोधित करतील। स्टँड आहे का? स्टँड नाही का? त्याचा स्टँड घे नाही हर्ष मनोज ठाकूर या विद्यार्थ्यांना वरती यायचं स्टेजवर। शारदा विद्या मंदिर कास। शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरेजी,
शिवसेनेचे सन्माननीय खासदार, माझे सहकारी श्रीरंग बारणेजी, शिवसेनेचे सचिव आणि रायगड जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय आदेश बांदेकर, शिवसेनेचे सन्माननीय आमदार भरतसेठ गोगावले, सन्माननीय आमदार आणि जिल्हा प्रमुख मनोहर भोईर, शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, या डाव्या बाजूला जरा या महिलांची जी अवस्था थोडी अवघड झाली आहे, जरा माझी शिवसैनिकांना विनंती आहे की महिला आहेत त्या ठिकाणी, तिथे जरा धक्काबुक्की होणार नाही एवढी काळजी घ्या. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय रवी मुंडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय प्रकाश देसाई, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय सचिन कदम, शिवसेनेचे सल्लागार सन्माननीय बबनदादा पाटील, सन्माननीय किशोर जैन, भेलचे सन्माननीय अध्यक्ष, भेलचे सन्माननीय अध्यक्ष श्री अतुल सोपती, शिवसेना महिला आघाडी आणि युवा सेना या सर्व संघटनांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, सर्व जिल्ह्यातील सन्माननीय तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, सर्व शाखा प्रमुख, सर्व सरपंच आणि ज्या 100 विद्यालयातील विद्यार्थ्यांना आपण इथे आमंत्रित केलंय, त्या विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि या इतिहासात विराट अशा प्रकारच्या या कालच्या सीमोल्लंघनाच्या दसरा मेळाव्यानंतर पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत होणारा हा दुसरा दसरा मेळावा, या रोहामध्ये उपस्थित असलेले या सभामंडपात उपस्थित असलेले, उजव्या बाजूच्या सभागृहात उपस्थित असलेले, डाव्या बाजूच्या सभागृहात उपस्थित असलेले, पलीकडे रस्त्यावर खचाखच उपस्थित असलेले शिवसैनिक बंधू भगिनी आणि मातांनो, रोह्याच्या इतिहासातील हा अभूतपूर्व अशा प्रकारचा, ऐतिहासिक अशा प्रकारचा हा मेळावा आता या ठिकाणी संपन्न होतोय. रोह्याच्या इतिहासातील गर्दीचा उच्चांक निर्माण करणारा हा मेळावा आता या ठिकाणी संपन्न होतोय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपण सर्व त्यांना ऐकण्याकरता उत्सुक आहोत. वास्तविक हा मेळावा होणार होता, हा
कार्यक्रम होणार होता 6 ऑगस्टला, परंतु दुर्दैवाने एक दुर्घटना महाडमध्ये घडली. अतिवृष्टीमुळे सावित्री नदीवरचा पूल वाहून गेला. त्यामध्ये एसटी सह कित्येक गाड्या वाहून गेल्या. दुर्दैवानं 42 प्रवासी मृत्युमुखी पडले. आणि एवढी भयानक दुर्घटना, नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी हा तात्काळ निर्णय घेतला आणि दुसऱ्याच दिवशी सामन्यामध्ये ही बातमी आली की एवढी भयानक दुर्घटना महाडमध्ये घडलेली आहे. अनेक वाहनं वाहून गेली, 42 लोक मृत्युमुखी पडले. आणि मग अशा या नैसर्गिक आपत्तीमुळे घडलेल्या या दुर्घटनामुळे दुःखी असलेल्या या कोकणात, दुःखी असलेल्या या रायगडमध्ये आपण हा कार्यक्रम आता पुढे ढकलावा आणि म्हणून आम्ही तो कार्यक्रम स्थगित केला. आज तो कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करतो आहोत. रायगडच्या इतिहासात पहिल्यांदा एवढा भव्य शैक्षणिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. पाच 5,000 विद्यार्थ्यांना, रायगड लोकसभा मतदारसंघातील 5,000 विद्यार्थ्यांना आपण उद्धव साहेबांच्या हस्ते आज टॅबलेटचं वाटप केलेलं आहे. प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी प्रतिकात्मक म्हणून आपण स्थानिक शाळांच्या 10 विद्यार्थी विद्यार्थिनींना या ठिकाणी टॅबलेटचं वाटप केलं. यानंतर ज्या 100 शाळा निवडल्या आहेत आपण, या 100 शाळांमध्ये शाळेतच आपण या टॅबलेटचं वाटप करणार आहोत. मी आज आवर्जून त्याचा उल्लेख या ठिकाणी करतोय. शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एक इच्छा व्यक्त केली होती की शाळेत जाणारी ही मुलं आहेत, जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी व्हावं अशी इच्छा खुद्द शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची होती. आणि बाळासाहेबांची इच्छा माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि घोषणा केली की आम्ही 8वीच्या विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी या 4ही माध्यमातील 8वीच्या विद्यार्थ्यांना यापुढे पुस्तकं नेण्याची गरज नाही, तर पाठ्यपुस्तक आहेत, त्याचा अभ्यासक्रम हा आम्ही टॅबलेटच्या माध्यमातून 8वीच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण आपला सिलेबस, संपूर्ण अभ्यासक्रम हा टॅबलेटच्या माध्यमातून आम्ही पुरवू. आपल्याला 8वीची परवानगी मिळाली, राज्य शासनाकडून परवानगी आपण घेतली, 9वीची परवानगी मिळाली आणि 10वीची परवानगी मिळाली. आता 8वी, 9वी आणि 10वी च्या विद्यार्थ्यांना 3 वर्ष या टॅबलेटमधून संपूर्ण अभ्यासक्रम एका टॅबलेटमध्ये उपलब्ध होणार आहे. आणि हा उपलब्ध होत असताना, ही टॅबलेट आपल्या समोर देत असताना, गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेलं नवनीत प्रकाशन ही संस्था
जी शैक्षणिक क्षेत्रामध्ये वर्षानुवर्षे केवळ महाराष्ट्र नव्हे तर अखंड हिंदुस्थानामध्ये शालेय पाठ्यपुस्तकांचं प्रकाशनाचं कार्य नवनीत प्रकाशन करतं, त्या नवनीत प्रकाशनच्या सहकार्यातून आपण ही शालेय पाठ्यपुस्तकांचा त्या टॅबलेटमध्ये अभ्यासक्रमाचा समावेश केलेला आहे. आणि मग ही टॅबलेट आपल्याला देत असताना केवळ अभ्यासक्रम त्या टॅबलेटमध्ये अशातला भाग नाही, तर त्या अभ्यासक्रमाबरोबर नवनीतची सर्व गाईड्स, प्रश्नोत्तर सुद्धा त्या टॅबलेटमध्ये आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत. आणि केवळ प्रश्नोत्तरच नाहीत, तर त्या प्रश्नोत्तराच्या पलीकडे विद्यार्थ्याचं सामान्य ज्ञान वाढावं, विद्यार्थ्याला जगाची ओळख व्हावी, विद्यार्थ्याच्या हातामध्ये एका बोटावर जग यावं म्हणून आवश्यक असलेली तंत्रज्ञानाची संपूर्ण माहिती त्या टॅबलेटच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. आणि या ग्रामीण भागातील महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा परिचय या टॅबलेटच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आणि मग हा निर्णय जेव्हा उद्धव साहेबांनी घेतला, पहिला कार्यक्रम स्वतः उद्धव साहेबांनी ज्या शाळेत त्यांचं शिक्षण झालं, बालमोहन विद्यालय दादर, या बालमोहन विद्यालयामध्ये पहिलं टॅबलेटचं वाटप उद्धव साहेब ज्या शाळेत शिकले त्या बालमोहन विद्यालयामध्ये उद्धव साहेबांनी केलं. आज अनेक शाळांमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अगदी बाबा आमटेंच्या संस्थेच्या शाळेपासून तिकडे चंद्रपूर, गडचिरोली, नागपूरपर्यंतच्या अनेक शाळांमधून, अनेक जिल्ह्यातून असं वाटप आपण सुरू केलेलं आहे. आणि मग हे सुरू करत असताना शेवटी हजारो विद्यार्थी आहेत, लाखो विद्यार्थी आहेत. सर्वच विद्यार्थ्यांची गरज काय आपण पूर्ण करू शकत नाही, परंतु जेवढा अधिकाधिक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्याला हे टॅबलेट पुरवता येतील तेवढे टॅबलेट आपण द्यावेत. आणि म्हणून पक्षप्रमुखांनी एक इच्छा व्यक्त केली की गीतेजी, आपण केंद्रीय मंत्री आहात, भारताचे भारी उद्योग मंत्री आहात, आपल्याकडे अनेक उपक्रम आहेत, सार्वजनिक उद्योग आहेत, एक शैक्षणिक गरज विद्यार्थ्यांची, ग्रामीण भागातील, खेड्यातील, शहरातील गोरगरीब विद्यार्थ्यांची ही शैक्षणिक गरज टॅबलेटच्या रूपानं पूर्ण करायची आपली इच्छा आहे. आणि म्हणून शिवसेनेचा अंगीकृत असलेला आकांक्षा ट्रस्ट, या आकांक्षा ट्रस्टच्या माध्यमातून अशा प्रकारचं टॅबलेट वाटप करण्याची इच्छा उद्धव साहेबांनी व्यक्त केली. उद्धव साहेबांनी इच्छा व्यक्त केली, मी एक शिवसैनिक म्हणून उद्धव साहेबांची इच्छा आदेश म्हणून स्वीकारली आणि 25,000